क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 7 आणि 8 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 7 आणि 8 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, महाराष्ट्र सरकारने राज्यभरात किती AI उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर हे एकूण 6 उत्कृष्ट केंद्र आहेत AIचे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. सिक्कीम हे न्याय व्यवस्थापन पूर्णपणे कागदविरहित म्हणजे पेपरलेस करणारा भारताचं कितवं राज्य ठरलेलं आहे? तर हा भारताचं पहिलं राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सिक्कीम पहिले पूर्णपणे पेपरलेस न्यायिक राज्य. विक्रम, न्यायव्यवस्था 100% कागदविरहित करणारं भारताचं पहिलं राज्य. घोषणा 1 मे 2026 रोजी. ठिकाण गंगटोक सिक्कीम येथे. उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश म्हणजे CJI न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्ते. व्याप्ती उच्च न्यायालय, हायकोर्ट आणि सर्व जिल्हा न्यायालय आता पूर्णपणे डिजिटल झालेलं आहे. तंत्रज्ञान, फायलिंग आणि व्हर्च्युअल सुनावणीवर भर. वैशिष्ट्य, पर्यावरणपूरक पाऊल आणि न्यायदानाची प्रक्रिया आता वेगानं होईल. फरक लक्षात ठेवा, केरळ हे पहिलं कागदविरहित उच्च न्यायालय होतं, तर सिक्कीम हे पूर्णपणे न्यायव्यवस्था डिजिटल करण्याला पहिलं राज्य आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर यंत्रणा बसवण्यात कोणतं राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मार्च 2027 पर्यंत किती घरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे? तर 1 कोटी घरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता ही खूप अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेबद्दल माहिती पाहूया. PM सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे सौर यंत्रणा बसवण्यामध्ये. महाराष्ट्रात एकूण 5,15,009 घरामध्ये सौर यंत्रणा बसवण्यात गेलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 4,34,082 घरामध्ये आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर 3,19,391 घरामध्ये सौर यंत्रणा बसवण्यात गेलेली आहे. घरामध्ये PM सूर्य मोफत वीज योजना सुरुवात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे. दिनांक 29 फरवरी 2024 मोदी घोषणा केली होती मोदीने 13 फरवरी 2026 रोजी. जगातला सर्वात मोठा घरगुती आणि छतावरील सौर उपक्रम कार्यक्रम. उद्देश, छतावर सौर पॅनल बसवणे आणि घरांना मोफत वीज पुरवणे. उद्दिष्ट, या योजनेअंतर्गत मार्च 2027 पर्यंत 1 कोटी घरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य आहे. अनुदान कसे मिळते? या योजनामध्ये अनुदान पण मिळते. तर 1 ते 2 किलोवॅट क्षमतेला 30 ते 60 हजार अनुदान. 2 ते 3 किलोवॅट क्षमतेला 60 ते 78 हजार एवढं अनुदान आणि 3 किलोवॅटला तर 78 हजार एवढं अनुदान मिळतो. अनुदान 3 किलोवॅट क्षमतेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आलेले आहे. तर मॅक्झिमम अनुदान किती मिळतो? तर 78 हजार एवढं अनुदान मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ह्या योजनेबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026च्या प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार सोनवा शर्मा आणि आनंद आरके यांना कोणत्या श्रेणीत मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीमध्ये मिळालेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 2026च्या पुलित्झर पुरस्कार भारतीय विजेते कोण आहेत? सुपर्णा शर्मा आणि आनंद आरके. 2026चा पुरस्कार आहे. श्रेणी इलिटरेट
रिपोर्टिंग आणि कॉमेंट्रीमध्ये हा पुरस्कार त्यांना मिळाले आहे. संस्था ब्लूमबर्ग देतो. प्रकल्प काय? ट्रायपेड. विषय डिजिटल अरेस्ट व सायबर फसवणूक. माध्यम शब्दाऐवजी चित्राद्वारे तपास, व्हिज्युअल इन्व्हेस्टिगेशन. विशेष सायबर गुन्ह्यावर जागतिक स्तरावर प्रकाश टाकणारी भारतीय ने ही कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या संस्थेद्वारे वाढी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे? तर ही संस्था आहे नाबार्ड. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. वाढी कार्यक्रम कोणती संस्था राबवत आहे? तर नाबार्डद्वारे राबवला जात आहे. लाभार्थी प्रामुख्याने आदिवासी कुटुंबाचे विकासासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मुख्य संकल्पना पडीक जमिनीवर फळबाग उदाहरण आंबा काजू विकसित करणे. आर्थिक आधार आदिवासी विकास निधी म्हणून याला अर्थसहाय्य मिळेल. प्रमुख ध्येय आदिवासींचे स्थलांतरण रोखणे आणि त्यांच्या कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले? तर त्या अभियानाचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो कापूस क्रांती. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. कापूस क्रांती म्हणजेच कॉटन रिव्हॉल्युशन. मुख्य लक्ष्य कापूस उत्पादकता वाढवून शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे. प्रगत बियाणे अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणाचा आणि तंत्राचा वापर करणे. सिंचन ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन आणि खर्चात कपात करणे. आधुनिक तंत्र उच्च घनता लागवड पद्धती म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग वर अवलंबून आहे. आर्थिक फायदा कापसाचा दर्जा सुधारून जागतिक बाजारपेठेत मोठी किंमत याद्वारे मिळणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची हे इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो कापूस क्रांती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, लिली दास यांचे नुकतेच वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. त्या कोणत्या राज्यातील पहिली रेडिओ पत्रकार होत्या? तर ते आसाम या राज्याचे पत्रकार होत्या. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. लिली दास आसाम राज्यातील पहिली महिला रेडिओ पत्रकार. संस्था आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ गुवाहाटी केंद्रातून करिअरची त्यांनी सुरुवात केली. निधन वयाच्या 90व्या वर्षी गुवाहाटीमध्ये त्यांचं निधन झालं. योगदान आसामी पत्रकारिता आणि आकाशवाणीच्या सुरुवातच्या काळात त्यांचे मोठे योगदान आहे. ओळख आसाममधली रेडिओ प्रसारणातील एक अग्रणी आणि प्रतिष्ठित नाव म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच नीती आयोगचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोरम अनिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. नीती आयोगचे नवीन पूर्णवेळ सदस्य 2026 म्हणजे आता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन सदस्य कोणते आहेत? डॉक्टर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोराम अनिया. विशेष नोंद, डॉक्टर जोराम अनिया हे अरुणाचल प्रदेशचे नीती आयोगावर नियुक्त होणारे पहिले सदस्य आहेत. नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाद्वारे. एकूण संख्या या नियुक्तीसह पूर्णवेळ सदस्यांची संख्या आता 7 झालेली आहे. पार्श्वभूमी डॉक्टर बालसुब्रमण्यम हे सार्वजनिक धोरण तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर अनिया शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची नियुक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, सलग 5 ATP मास्टर 1000 विजेतेपद म्हणजे टायटल जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनलेला आहे? तर हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो जॅनिक सिनर. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जॅनिक सिनर ऐतिहासिक टेनिस विक्रम. सलग 5 ATP मास्टर 1000 विजेतेपद जिंकणारा जगातला पहिला खेळाडू. देश कुठल्या देशाचे आहे? तर इटली. टप्पा मॅद्रिड ओपन 2026 मध्ये हा विक्रम त्यांनी पूर्ण केला. वर्चस्व एकाच वर्षातील पहिले 4 मास्टर जेतेपद जिंकणारा एकमेव खेळाडू. जागतिक क्रमवारी ATP रँकिंगमध्ये नंबर 1 स्थानी जॅनिक सिनर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक ॲथलेटिक दिन म्हणजे वर्ल्ड ॲथलीट डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 7 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक ॲथलीट दिन दरवर्षी 7 मेला रोजी साजरा करण्यात येतो. उद्देश तरुणांमध्ये खेळाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि ॲथलीटला प्रोत्साहन देणे. संस्था IAAF
आता वर्ल्ड ॲथलीटद्वारे सुरुवात. पहिलं आयोजन 1996मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. व्याप्ती जगभरातील शाळा आणि संस्थांमध्ये विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच MPSCची जी एक्झाम 2025ची झाली तिथे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल प्रश्न होता. तर अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण ब्रँड अम्बॅसिडरबद्दल माहिती पाहूया. सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अम्बॅसिडर. रोहित शर्मा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चे ब्रँड अम्बॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोल यांचे ब्रँड अम्बॅसिडर. मनू भाकर केंद्रीय बंदरगावे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय यांचे ब्रँड अम्बॅसिडर. स्मृती मंदना बाटा स्पोर्ट्सचे ब्रँड अम्बॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्राचे स्माईल ब्रँड अम्बॅसिडर स्वच्छ मुख अभियान. विराट कोहली प्युमा HSBC आणि IQOO मोबाईल यांचे ब्रँड अम्बॅसिडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि व्हिसा यांचे ब्रँड अम्बॅसिडर. अमिताभ बच्चन GST बंद दरवाजा अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत मिशन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडिया यांची नॅशनल ब्रँड अम्बॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP ची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोग यांची ब्रँड अम्बॅसिडर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सरकारी योजना आणि मोहीमचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत. त्यानंतर मनोरंजन क्षेत्राचे प्रमुख नियुक्ती आहे. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार. आलिया भट गुच्ची या जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली भारतीय ग्लोबल ब्रँड अम्बॅसिडर. श्रद्धा कपूर युरेका फोप यांची ब्रँड अम्बॅसिडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाय या कंपनीची ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यस्तरावर ब्रँड अम्बॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली त्रिपुरा पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर. रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अम्बॅसिडर. संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अम्बॅसिडर. गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनाचे ब्रँड अम्बॅसिडर. त्यानंतर मालदीव पर्यटन कटरीना कैफ हे ब्रँड अम्बॅसिडर आहे. फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा. झारखंड राज्याचे पर्यटनचे ब्रँड अम्बॅसिडर महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर. ओडिशा हातमाग माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडियाचे ब्रँड अम्बॅसिडर करीना कपूर. थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर सोनू सूद. MP पर्यटन यांचे ब्रँड अम्बॅसिडर पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र यांचे ब्रँड अम्बॅसिडर रश्मिका मंदना. बंदरे जहाज जलमार्ग यांचे ब्रँड अम्बॅसिडर मनू भाकर. ऑडी कंपनी यांचे ब्रँड अम्बॅसिडर नीरज चोपडा. तर नुकतेच विद्यार्थी मित्रांनो 2025मध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अम्बॅसिडर सलमान खान. तंबाखू नियंत्रण यांचे ब्रँड अम्बॅसिडर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे हे ब्रँड अम्बॅसिडर आहे. याबद्दल तुम्ही माहिती लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये क्वेश्चन ऑफ द डे एक प्रश्न तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. नुकतेच प्रकाशित जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. या पर्याय म्हणून तुम्ही अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे डेली करंट अफेअर सिरीज, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.